मित्रांनो, रामकृष्ण हरी, राम राम, नमस्कार. बघा, आज बारामती पोटनिवडणूक जी आहे ही चालू आहे. चर्चेमध्ये पण भरपूर होते. कारण बारामतीच्या निवडणुकीला एक मोठा असा इतिहास आहे. कारण बारामती ही पवारांचाच बालेकिल्ला 40 वर्षापासून आहे, पवार घराण्याचा. आणि अजितदादांच्या निधनानंतर ती जागा सध्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सुनेत्रा वहिनी लढत आहेत. आता शरद पवार आणि सुनेत्रा वहिनी यांचं जे नातं आहे ते सासरा आणि सुनेचं नातं. आणि त्यानंतर एक विरोधक म्हणा किंवा अजित पवारांनी शेवटी शेवटी राष्ट्रवादी सोडून आपली नवीन राष्ट्रवादी, जुनी राष्ट्रवादी ते घेऊन परत गेले आणि एक नवीन पद्धतीनं एक नवीन विजन समोर ठेवून त्यांनी ती सुरुवात भाजप सोबत जाऊन केली होती. मग दादांच्या निधनानंतर ती जी काही कडी होती, ही कडी बसवायचे काम हे सुनेत्रा वहिनीने केलेले आहेत. आता ह्या पोटनिवडणुकीमध्ये एक तुम्हाला महत्वाचा विषय मला सांगायचा आहे. नारी शक्ती म्हणा किंवा एखादी महिला शांतपणे कसा करेक्ट कार्यक्रम कुणाचा करू शकते किंवा म्हणजे न बोलता किंवा न काही आक्रमक होता ती कशा पद्धतीने आपल्या काही गोष्टी त्या दाखवून देऊ शकते. आपण त्याला म्हणतो रिवेंज म्हणतो एखाद्या वेळेस, काही असो. ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. काही 2-3 वाक्य ताईने वापरले आज. आता कुणाच्या आजारपणावरती, वयावरती आपल्याला मुळात बोलायचंच नाही. पण एक मतदान एक असा अधिकार आहे, त्या अधिकार हा सर्वांनी बजावावा. सर्वांनी तो अधिकार बजावून या ठिकाणी एक आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य पूर्ण करावं. लोकशाहीचा भाग व्हावा, धागा व्हावा. मग या ठिकाणी आता शरद पवार काही दिवसापूर्वी आजारी होते, ते परत बरे झाले. परत त्यांनी शपथ घेतली जाऊन परत ते बोलले की आता शरद पवार ही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. परत त्या सभा, त्याच बैठकी, त्याच नंतर आंदोलन काय असेल ते असतील. म्हणजे पवार साहेब करणार आहेत अशा बातम्या सुद्धा मागे लागल्या होत्या, लावल्या होत्या. मग पवार साहेब कधी कधी मीडियावरती बोलतात. मग आता ह्याच पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ते बोलले होते की पोटनिवडणूक हे बिनविरोध होऊ नये. परत त्याने थोडस वाट पाहिली, परत तेच बोलले की आम्ही काँग्रेसशी बोलू. त्यांनी बोलून ते निवडणूक बिनविरोध त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे. पण दुसऱ्या काही उमेदवारामुळे ते निवडणूक बिनविरोध झाले नाही. ते निवडणूक आज पार पडली. आणि या ठिकाणी बोलत असताना सुनेत्रा वहिनींनी एक वाक्य बोललं होतं. ते वाक्य अतिशय महत्वाचं मी मानतो. तुम्ही ते कुठल्या पद्धतीने घ्याल माहिती नाही. पण बघा, ते वाक्य असं होतं की सध्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवारांची प्रकृती ही जरा गंभीर अस्वस्थ असल्यामुळं पवार साहेब बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थिती राहू शकणार नाहीत. कारण त्यांची तब्येत ही अशी झालेली आहे की ते या ठिकाणी जाऊन शपथ घेऊ शकतात खुर्चीवर जाऊन, पण ते वोट करू शकत नाहीत. तुम्हाला पहिलंच वाक्य बोललो मी, आपल्याला कुणाच्या आजारपणाविषयी बोलायचं नाही, पण सांगतो जस्ट. खुर्चीवर जाऊन शपथ घेतात, त्यानंतर आयसीयू मध्ये येऊन इलेक्शन कमिशन यांची फॉर्म भरून घेतो. पण या ठिकाणी आपल्या सुनेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी किंवा आपला एक लोकशाहीचा हक्क पूर्ण करण्यासाठी ते मतदानाच्या ठिकाणी येऊ शकणार नाहीत. यावरती बोलताना सुनेत्रा वहिनी बोलल्या होत्या की शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे. आता हे जो वाक्य ऐकलं, शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे, तर काही मागच्याही गोष्टी डोळ्यासमोर ऑटोमॅटिक येतात बघा. कसं, कारण काही दिवसापूर्वी पवार साहेब बोलले होते विधानसभेच्या माध्यमातून की ते बोलता बोलता बोलून गेले होते की अरे बाहेरच्या पवार, बारामतीच्या पवार, म्हणजे कसं की यांची जी काही मंडळी आहे, बायको आहे, ते इथल्या पवार आहेत. पण ज्या सुनेत्रा पवार लग्न करून इथं आल्या होत्या बारामतीला, पण त्या बारामतीच्या पवार नव्हत्या. यावरून सुनेत्रा वहिनी खूप रडल्या होत्या. त्यांनी रडलंही, पण त्यांनी ते सगळे अश्रू ते गटकणे गिळून घेतले होते. आणि यावरतीही त्यावेळेस बातम्या ह्या अनेक झाल्या. या पुढे जाऊन दादा गेले. त्यानंतर प्रथमतः
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो लावला. म्हणजे अजित पवार असताना त्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती काकांचा फोटो नव्हता. भले दादा म्हणले असतील की बाबा तुमच्या बापावर माझा काका मोठा आहे, पण तरीही त्या बॅनरवरती काकांच्या फोटो नव्हती. पण ज्या वेळेस सुनेत्रा पवारांनी फोटो लावले त्यावेळेस काकांनी बोललं होतं की बाबा या ठिकाणी तुम्ही माझ्या फोटो वापरू नका. आता या ठिकाणी कुणाचा फोटो वापरायचा न वापरायचा, कसा वापरायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. काकांचं म्हणणं असं होतं की तिकडे जर फोटो वापरला गेला तर याचा फायदा हा सुनेत्रा पवारांना होईल किंवा काय होईल, लोकांना असं वाटेल की बाबा ते हे राष्ट्रवादी यांचीच आहे, सगळं पवाराचा गेम आहे, काय काय काय. पण या ठिकाणी हे सगळं वारंवार सुनेत्रा पवारांना कसं खेचता येईल, त्यांना कसं उद्ध्वस्त करता येईल याकडं यांचं लक्ष होतं. दादा गेल्या गेल्या सुनेत्रा वहिनींना सगळं दुःख पचवून शपथ घ्यावी लागली. याच्या मग ते कारण असेलच, कारण ती राष्ट्रवादी अजित पवार एकत्रित करणार होते, या फक्त एका विलिनीकरणाच्या नावावरून राष्ट्रवादी कधीही त्यांनी एक करून टाकली असती आणि जे काही नेतृत्व आहे, जे काही आताचं अस्तित्व आहे ते राहिलं नसतं आणि आज सुनेत्रा पवार या ठिकाणी राहिल्याही नसत्या. हे साधं सरळ गणित आहे. म्हणजे काकांनी प्रत्येक गोष्ट करून बघितली, प्रत्येक डाव टाकून बघितला, प्रत्येक खेळी खेळून बघितली. प्रथमतः सुनेत्रा पवारांच्या ठिकाणी बिनविरोध होऊ नये हा प्रयत्न केला गेला, पण त्यानंतर नाईलाजास्तव या ठिकाणी उमेदवार हा काँग्रेसचा नाही, वटाचा नाही आणि काकांचाही नाही. हे असंच नाही झालं, हे दबावापोटी झालेलं आहे. मग या ठिकाणी सगळं झालं, सगळं ठीक आहे. आता मग जी एवढी आपल्या पुतण्याची म्हणा किंवा आपल्या सुनेची एवढी काळजी असली असती घराण्याची, तर यांनी आज जाऊन तिथं वोट केलं असतं. व्हीलचेअरवरती म्हणा कसे जाऊन त्यांनी वोट केलं असतं. कारण ज्या ठिकाणी शपथीला डायरेक्ट ते आयुष्यामध्ये जाऊन खुर्चीवर बसून ती शपथ घेतात, पण अशा वेळेसही ते त्या ठिकाणी जाऊ शकले असते आशीर्वाद द्यायला. पण काकांनी तो आशीर्वाद दिलाच नाही. काकांनी मताचा जो काही आशीर्वाद असतो तो दिला नाही. पण त्यावरूनच सुनेत्रा पवारांनी ही गोष्ट बोलली आहे का की बाबा आम्हाला काकांचा म्हणजे शरद पवारांचा आशीर्वाद जो आहे आता भेटलेला, तो आशीर्वाद म्हणजे लाख मोलाचा आहे म्हणा किंवा तो अतिशय आमच्याकरता खूप महत्वाचा आहे, हे त्या ठिकाणी दाखवून दिलं का, इथं असा मोठा प्रश्न होतो. आता तो आशीर्वाद कोणत्या रूपामध्ये आहे ते त्यांनाच माहीत. पण या ठिकाणी शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे, हे सुनेत्रा वहिनीनं हे एक वाक्य बोलून या ठिकाणी शरद पवारांना इनडायरेक्टली टोळा दिलाय. म्हणजे कधी सुनेत्रा वहिनी समोर याव्या, त्या उपमुख्यमंत्री व्हाव्या, त्या आमदार व्हाव्या, ह्या यांच्या इच्छा नव्हत्याच. आणि आता सुद्धा त्यांना आशीर्वाद द्यायला आले काका आले नाहीत. मग या ठिकाणी जे वहिनी काय बोलल्यात म्हणजे जर आपला आशीर्वाद मिळालाच नाही, कधी त्यांना आम्हाला आपलं मानलंच नाही, पण त्या ठिकाणी आम्ही आमच्या मनाचा मोठेपणा करून त्या ठिकाणी त्या मोठ्या माणसाला लहान केलं, हे मात्र नक्की आहे. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.